अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. अगदी वारी आहे. आपल्याला 35 वर्षाचा इतिहास आहे आपल्या जिल्ह्याला. 75हून जास्त दिंड्या निघतात. आत्ता मी 3 लाखाचा आकडा सांगितला तर कलेक्टर साहेब म्हणले 15 लाख लोक रस्त्यावर असतात. मग BLOनी पळत जाऊन त्यांचे रस्त्यावर फॉर्म भरायचे आहेत का? म्हणजे कसं, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? एक मतदान जेव्हा निवडणूक लागते तेव्हा एक मतदार आम्ही हुडकत फिरत असतो मतदानासाठी. जर का मतदानाच्या यादीतच राहिला नाही तर हे कसं होणार आहे पुढं? हे अतिशय मला असं वाटते प्रेस म्हणून तुम्ही प्रत्येक चौकामध्ये जाऊन तुम्ही अगदी सामान्य माणसांना विचारावा की त्यांना माहिती तरी आहे का की त्यांना फॉर्म भरायचा आहे. आम्ही 10च्या 10 मतदारसंघामध्ये सगळेजण फिरलेलो आहोत. लोकांना माहिती नाही आहे की ते आत्ता सध्या मतदार यादीत नाही आहेत आणि त्यांना फॉर्म भरायचा आहे. तुम्ही ही मोहीम पुढचे 2-3 दिवस चालवली पाहिजे आणि खरंच बघितलं पाहिजे की सामान्य माणसांना हे कल्पना तरी आहे का की आपल्याला फॉर्म भरायचे. जर का कल्पनाही नाही आहे तर मग काय उपयोग आहे? ही प्रशासनाची ड्युटी होती की त्यांनी जागोजागी बोर्ड लावायला पाहिजे होते, जाहिरातींवर खर्च करायला पाहिजे होता. मोठे नेते येतात तेव्हा तुम्ही मोठे मोठे बोर्ड लावता, त्यांना वेलकम करता. आणि आता इथं जर का मतदाराच्या हक्काचा प्रश्न आहे तर तिथं तुम्हाला काहीच करायचं नाही, जनजागृती करायची नाही, असं कसं चालेल? ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.